नमस्कार. आपण पाहतात बीज डंका. देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते शेअर बाजारापर्यंत, ऊर्जा सुरक्षेपासून ते महागाईपर्यंत आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींपासून ते आपल्या खिशावर परिणाम करणाऱ्या घडामोडींपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा घेणाऱ्या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत वेदांत समूहाच्या ऐतिहासिक डिमर्जरची मोठी घडामोड, अमेरिका इराण शांतता चर्चेमुळे जागतिक बाजारात आलेली तेजी, सोने चांदीच्या किमतींमधील मोठी उसळी आणि देशातील वाढत्या घाऊक महागाईमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेली नवी आव्हानं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घडामोडीपासून. भारतातील कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठ्या आणि बहुचर्चित पुनर्रचना प्रक्रियांपैकी एक असलेल्या वेदांत समूहाच्या मेगा डिमर्जरचा अखेरचा टप्पा पूर्ण झालाय. उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत समूहाने आपल्या व्यवसायाचं स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा जो महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता तो आता प्रत्यक्षात उतरलाय. सोमवारचा दिवस वेदांताच्या भागधारकांसाठी ऐतिहासिक ठरला. विशेष प्री ओपन सत्रानंतर वेदांता पॉवर, वेदांता ॲल्युमिनियम, वेदांत ऑइल अँड गॅस आणि वेदांत आयर्न अँड स्टील या 4 नव्या कंपन्यांचे शेअर्स भारतीय शेअर बाजारात स्वतंत्रपणे सूचीबद्ध झाले. वेदांता पॉवरचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात सुमारे 41 रुपये 80 पैशांच्या पातळीवर सूचीबद्ध झाला. यासोबतच इतर 3 कंपन्यांच्याही शेअर्सचे स्वतंत्र ट्रेडिंग सुरू झाले आणि वेदांताच्या पुनर्रचनेचा बहुप्रतीक्षित टप्पा पूर्ण झाला. तर वेदांताने हा निर्णय का घेतला, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात होता. त्यामागे स्पष्ट व्यावसायिक रणनीती आहे. मोठ्या समूहातील विविध व्यवसाय स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक कंपनीला स्वतःची ओळख निर्माण करता येते, स्वतंत्र भांडवल उभारणी करता येते, व्यवसायानुसार निर्णय घेता येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांना कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची हे स्पष्टपणे निवडता येतं. आजपर्यंत वेदांतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांना ॲल्युमिनियम, वीज, तेल, गॅस आणि पोलाद या सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रित गुंतवणूक करावी लागत होती. मात्र आता प्रत्येक व्यवसाय स्वतंत्र असल्यामुळे गुंतवणूकदार आपल्या पसंतीनुसार विशिष्ट क्षेत्र निवडू शकतील. बाजार विश्लेषकांच्या मते या डिमर्जरमुळे भागधारकांच्या संपत्तीत मोठी भर पडू शकते. आर्थिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या संपूर्ण पुनर्रचना प्रक्रियेमुळे सुमारे 63,500 कोटी रुपयांचं अतिरिक्त भागधारक मूल्य निर्माण झालंय. विशेष म्हणजे डिमर्जरची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात गुंतवणूकदारांना सुमारे 22.5% परतावा मिळाल्याचेही समोर आले. वेदांता पॉवरकडे पाहिले तर कंपनीसमोर वाढीच्या अनेक संधी आहेत. वाढती वीज मागणी, दीर्घकालीन वीज खरेदी करार, उत्पादन क्षमतेतील विस्तार आणि इंधन पुरवठ्याचा मजबूत करार यामुळे कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नाबाबत सकारात्मक चित्र निर्माण झालंय. वेदांत ॲल्युमिनियम हा समूहातील सर्वात मजबूत व्यवसाय मानला जातोय. काही विश्लेषकांनी त्याला समूहाचा नवा क्राऊन ज्वेल असं संबोधलंय. दुसरीकडे तेल, गॅस आणि पोलाद व्यवसायांनाही देशातील वाढत्या औद्योगिक मागणीचा फायदा होण्याची शक्यता आहे. 1 मे 2026 हे रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली होती. त्या दिवशी वेदांताचे जे भागधारक पात्र होते त्यांना वेदांत लिमिटेडच्या प्रत्येक एका शेअरमागे नव्या 4 कंपन्यांचे प्रत्येकी 1 शेअर देण्यात आले. तसेच नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे शेअर सुरुवातीच्या 10 ट्रेडिंग दिवसांसाठी ट्रेड टू ट्रेड विभागात ठेवण्यात आले. यामुळे अनावश्यक सट्टेबाजी टाळून किंमत शोध प्रक्रिया अधिक स्थिर राहण्यास मदत होणार आहे. एकूणच पाहता वेदांताचा हा डिमर्जर भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून त्याचा परिणाम येत्या काही वर्षात स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता आहे. आता कॉर्पोरेट जगातील या मोठ्या घडामोडीनंतर वळूया थेट शेअर बाजाराकडे. कारण आज भारतीय शेअर बाजारातही गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे आणि अमेरिका इराण संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्सने तब्बल 1,100 अंकांची उसळी घेतली, तर निफ्टीने 24,000च्या महत्त्वाच्या पातळीच्या दिशेने झेप घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील करार पूर्ण झाल्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. या घडामोडीचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. जगातील सुमारे 1/3 समुद्री तेल व्यापार हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. त्यामुळे या मार्गावरील कोणताही तणाव जागतिक ऊर्जा बाजारासाठी चिंतेचा विषय असतो. मात्र आता परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतचा धोका कमी झालाय. त्याचा परिणाम तेलाच्या किमतींवरही झाला. ब्रेंट क्रूडमध्ये मोठी घसरण झाली आणि किंमत $24 खाली आली, तर WTI क्रूडही $80 आसपास पोहोचलं. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे.
त्यामुळे तेलाच्या किमती कमी होणे भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे आयात बिल कमी होऊ शकतं, चालू खात्यातील तूट कमी राहू शकते आणि महागाईवर नियंत्रण ठेवणं तुलनेने सोपं होऊ शकतं. या सकारात्मक संकेतांमुळे विमान वाहतूक, वाहन, रसायन, पेंट आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी खरेदी दिसून आली. HDFC बँक, लार्सन अँड टुब्रो आणि इतर ब्ल्यूचिप समभागांनी बाजाराला मजबूत आधार दिला. युरोपियन बाजारांनी विक्रमी उच्चांक गाठला, तर आशियाई बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून आलं. याचबरोबर भारतीय रुपयालाही या घडामोडींचा फायदा झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आणि परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत झाली. विश्लेषकांच्या मते जर अमेरिका-इराण संबंधांमध्ये आणखी सुधारणा झाली आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी पूर्ण क्षमतेने खुली राहिली तर भारतासारख्या ऊर्जा आयातदार देशांना दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. शेअर बाजारातील तेजीचा परिणाम केवळ समभागांपुरता मर्यादित राहिलेला नाही, कारण त्याचवेळी कमोडिटी बाजारातही मोठी हालचाल पाहायला मिळते. विशेषतः सोनं आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलंय. MCXवर सोमवारी सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम तब्बल 3,300 रुपयांपर्यंत वाढ झाली, तर चांदीने प्रति किलो 7,200 रुपयांची झेप घेतली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीचा हा सलग तिसरा दिवस ठरलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डच्या किमतींमध्ये 2% अधिक वाढ झाली. चांदी, प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्ये मजबूत तेजी दिसून आली. सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमागे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे जागतिक गुंतवणूकदार अजूनही सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांचा शोध घेत आहेत. दुसरं म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये आलेली कमजोरी आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भविष्यात व्याजदर वाढीची शक्यता कमी होत असल्याचा अंदाज आहे. तेव्हा व्याजदर वाढत नाहीत किंवा कमी होण्याची शक्यता असते तेव्हा सोने आणि चांदीसारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो. विशेष म्हणजे यावेळी चांदीने सोन्यापेक्षा अधिक वेगाने वाढ नोंदवली. औद्योगिक वापरातील वाढती मागणी, हरित ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वापर यामुळे चांदीला अतिरिक्त आधार मिळतोय. तज्ज्ञांच्या मते अमेरिका-इराण कराराची पुढील दिशा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हची भूमिका यावर सोने चांदीच्या किमतींचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. आणि आता बुलेटिनमधली शेवटची पण सर्वसामान्यांच्या जीवनाशी थेट संबंधित असलेली सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे महागाईची. देशातील किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईने वेग घेतल्याचं चित्र समोर आलंय. मे 2026 महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक अर्थात WPI आधारित महागाई दर 9.68% पोहोचलाय. एप्रिल महिन्यात हा दर 8.26% होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात महागाईत लक्षणीय वाढ झाली. ही वाढ अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षाही जास्त असल्याने उद्योग आणि बाजार क्षेत्रात चिंता व्यक्त केली जाते. महागाई वाढण्यामागे सर्वात मोठा वाटा इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा आहे. मे महिन्यात इंधन आणि ऊर्जा गटातील महागाई 30% अधिक वाढली. खनिज तेलांच्या किमतींमध्ये जवळपास 50% वाढ झाली, तर कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये 61% अधिक वाढ नोंदवली गेली. याशिवाय अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही वाढ झाली. घाऊक अन्न महागाई 14 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली असून धान्य, प्रक्रिया केलेले अन्न आणि कृषी उत्पादनांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होते. महागाईचा परिणाम केवळ ग्राहकांवरच होत नाही तर उद्योगांवरही होतोय, कारण कच्चा माल, ऊर्जा आणि वाहतूक खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो. रसायनं, धातू, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना त्याचा फटका बसत असल्याच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेसमोरही नवे आव्हान निर्माण होऊ शकते. सध्या किरकोळ महागाई नियंत्रणात असली तरी घाऊक महागाईतील वाढ भविष्यात किरकोळ बाजारात दिसून येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आगामी काळात व्याजदर धोरण ठरवताना RBIला या घडामोडींचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या आणि पुरवठा साखळीवरील ताण कमी झाला तर महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत ग्राहक आणि उद्योग या दोघांनाही वाढत्या किमतींचा दबाव सहन करावा लागू शकतो. तर मित्रांनो, आजच्या 20 डंका बुलेटिनमधून आपण पाहिलं की एका बाजूला वेदांताच्या ऐतिहासिक डिमर्जरमुळे गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. दुसऱ्या बाजूला अमेरिका-इराण संबंधांमधील सकारात्मक संकेतांमुळे जागतिक बाजारात आशावाद निर्माण झालाय. सोने चांदीच्या किमतींमध्ये तेजी कायम आहे, तर वाढती घाऊक महागाई अर्थव्यवस्थेसमोर नवीन प्रश्न उभे करते. येत्या काही दिवसात जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार, महागाईचे आकडे आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणात्मक निर्णयांचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांनी या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं ठरणार आहे.
अशाच महत्त्वाच्या आर्थिक, उद्योग, बाजारपेठ गुंतवणूक आणि वैयक्तिक वित्त क्षेत्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बीज डंका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या बिझनेस अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.